नमस्कार, लोकात्म न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी जालना जिल्ह्यातून अवैध तलवार बाळगून लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीकडून एक तलवार जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। जालना जिल्ह्यातील अवैध हत्यार बाळगणारे यांच्यावर कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्री रामेश्वर खळा यांना सूचना दिल्या होत्या। त्यावरून पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी जालना व पोलीस अंमलदार हे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमाची माहिती घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की संशयित इसम नामे शेख शहाबाद शेख गनी राहणार शेर सवार कॉलनी भोकरदन नाका हा त्याच्या स्वतःच्या ताब्यात धारदार तलवार बाळगून लोकांमध्ये दहशत निर्माण करीत आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाली। त्यावरून संशयित इसम नामे शेख शहाबाद शेख गनी याचा शोध घेतला असता तो त्याच्या राहत्या घरी मिळून आला। नमूद इसमाविरुद्ध मानवी जीवितास धोका निर्माण होणारे धारदार टोकदार असलेली एक तलवार जप्त करण्यात आली आहे। त्याच्याकडे मिळून आलेल्या अवैध हत्यार संबंधी त्याच्या विरुद्ध पोलीस हवालदार गोपाल शोषिक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे सदर बाजार जालना येथे कलम 4/25 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल, माननीय पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रामेश्वर खळा, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री उबाळे, पोहेका विनायक कोकणे, गोपाल घोषिक, दीपक घुगे, लक्ष्मीकांत आडेप, सागर भाविस्कर, कैलास चेके, रमेश पटेने स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे। लोकात्म न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, जालना।